निर्भीड निपक्षीय रोखोक कणखर वाहण्याचे लोकप्रिय लाईव्ह न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकलेल्या 10 जागांपैकी 4 जागा एकट्या सोलापूर जिल्ह्यातून जिंकल्यात। त्यामध्ये माढा, माळशिरस आणि मोहोळ मतदारसंघातून 3 नवे चेहरे राष्ट्रवादीचे आमदार बनलेत। तर करमाळ्यातून नारायण पाटील हे माजी आमदार पुन्हा विधानसभेत पोहोचलेत। मात्र सोलापूर जिल्ह्यात सर्वात लक्षवेधी लढत ठरलेल्या माढा मतदारसंघात यंदा 6 टर्म आमदार राहिलेल्या बमनराव शिंदे यांच्या पुत्राचा पराभव करत अभिजित पाटील आमदार बनलेत। 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडल्याचं सांगत मतदारांनी शेतकऱ्याच्या मुलाला आशीर्वाद दिल्याचंही त्यांनी म्हटलंय। मतदारांनी आशीर्वाद दिला, 30 वर्षाची सत्ता 3 महिन्यात 30,000 मतांनी पाडली आणि आमदार झालो, त्यामुळं हा गुलाल लवकर उतरणार नाही असं म्हणत माढा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांनी विजयावर प्रतिक्रिया दिली। माढ्याची निवडणूक जनतेनं हातात घेतली होती आणि शेतकऱ्याच्या मुलाला निवडून दिलं। गेली 30 वर्षे इथं दुसऱ्यांची सत्ता होती, मी पहिल्यांदाच आमदार झालोय, त्यामुळं मला राज्याचाही अभ्यास करावा लागेल असंही पाटील यांनी म्हटलंय। माढा लोकसभा निवडणुकावेळी कारखान्यावर आलेल्या जप्तीच्या नोटिशीनंतर अभिजित पाटील यांनी भाजपाला सहकार्य केलं होतं। विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कारखान्यावर सभाही घेतली होती। मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी थेट महाविकास आघाडीकडून खिंड लढवली। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजित पाटील यांना माढ्यातून तिकीट देण्यात आलं होतं। अभिजित पाटील यांच्यासाठी शरद पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी येथे सभा घेतल्या, त्याचा फायदा त्यांना झाल्याचं दिसत आहे। अभिजित पाटील हे तब्बल 30,000हून अधिक मताधिक्य मिळवत विजयी झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात त्यांनी आपलं स्थान तर भक्कम केलंच आहे, मात्र याचबरोबर त्यांच्या या दैदिप्यमान ऐतिहासिक विजयाची चर्चा संबंध महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदारपणे सुरू आहे।